नमस्कार, व्याघ्र शौर्य न्यूजमध्ये मी बंटी खरात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज जळगाव शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 मंदी परिसरात खूपच गर्दी बघायला मिळत आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपले फॉर्म भरण्यासाठी, अर्ज घेण्यासाठी इथे येत आहेत आणि त्यांच्यासोबत येणारे किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या वाहनांची जी पार्किंगची व्यवस्था आहे अत्यंत इथे बिकट व्यवस्था झालेली आहे की ते पार्किंगला व्यवस्था नाही आहे आणि पार्किंग करताना नागरिकांनी कृपया लक्षात ठेवायचे की पार्किंगच्या ठिकाणीच तुम्ही गाडी पार्क करा, अन्यथा तुमच्या पार्किंगला दंड ठोकारण्यात येईल। तुमच्या गाडीचा जो नंबर आहे ऑनलाईन त्यावर दंड ठोठावण्यात येणार आहे। तर तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पार्किंगच्या ठिकाणीच पार्किंग व्यवस्था जी दिलेली आहे तिथेच आपल्या गाड्या पार्क कराव्या, अन्यथा त्यांच्या गाडीला दंड ठोठावण्यात येईल। इथे आपले पोलीस कर्मचारी जे आहेत ते सहकार्य करत आहेत, लोकांना सांगत आहेत की तुम्ही व्यवस्थित ज्या पार्किंगच्या ठिकाणी जागा दिलेली आहे तिथेच पार्किंग करा। आपण विचारूया सरांना। नाही पार्किंगचे जे सांगताय आम्हाला जर तिथं लावायला जर सांगितलं त्यांनी काय तिथे पण दंड करू शकताय। तिथं मला सांगा की महापालिकेच्या आम्हाला कामासाठी जायचंय तर ही सुविधा कोणी करायला पाहिजे? महानगरपालिका। त्यांनी प्रशासन म्हणून पोलिसांना नियुक्त केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर। जर प्रशासनाने नियुक्त केलेलं आहे मग आता ही नो एंट्री परत गाडी जर इकडे लावली तर इथेही दंड। म्हणजे नागरिकांनी करायचं काय करायचं तुम्ही? नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहे की नेमकं नियोजन जे आहे प्रशासनाचं कुठेतरी चुकतं आहे। पाठवून द्या लागेल तर पाकिस्तानमध्ये पाठवून द्या प्रशासनाने किंवा तुम्ही भारतामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही आहे। हे होते आमचे जळगाव शहरातील जागरूक नागरिक की ज्यांची जी समस्या आहे ते नगरपालिकेचा माजी नगरसेवक आहेत ते आणि त्यांची बघा अत्यंत कडकडीची त्यांची पृथ्वीराज सोनवणे सर होते आणि त्यांची एक फार कडकडीची विनंती आहे की जिथे तुम्ही नो एंट्रीमध्ये तुम्ही गाडी लावायला सांगत आहे तिथे जर आम्हाला दंड ठोठावला तर आम्ही काय करायचं असा त्यांनी सवाल केलेला आहे। आपण इथे पोलीस कर्मचाऱ्यांशी बघू शकतात की प्रशासनाला किती अडचणी येत आहे, तरी महापालिकेने पार्किंगची व्यवस्था सुरळीत करावी, कुठेतरी पार्किंगची योग्य ती व्यवस्था द्यावी। नागरिकांचा जो छळ आहे तो महापालिकेकडनं होत आहे अशी प्रतिक्रिया सोनवणे माजी नगरसेवक यांनी केलेली आहे। तरी आपण नागरिकांना व्याघ्र शौर्य न्यूजतर्फे आव्हान आहे की टावर चौक ते नेहरू पुतळा या रस्त्याने एका साईडला बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि बॅरिकेडिंग झाल्यामुळे एका साईडची वाहतूक जी आहे ती दुसऱ्या साईडला वळवण्यात आलेली आहे। तरी सर्व नागरिकांनी ही लक्षात बाब घेऊन इथे प्रवास करावा आणि 17 मंदी परिसरात कुठेही त्यांनी पार्किंग करू नये। आणि या आपण दादांशी विचारूया जनतेला काय आवाहन करू इच्छिता? नागरिकांना एकच सांगणं आमचं आणि नागरिकांच्या मदतीसाठी जायचं, पण नागरिकांनी आम्हाला समजून घ्यावं। व्हॉट्सअपला प्रशासनाने म्हटलेलं की इथं नो पार्किंग, तर आम्ही सांगतो त्यांना की नगरपालिकेच्या तिकडे पार्किंग आहे, मेट्रो टाकीच्या खाली पार्किंग आहे, तिथं तुम्ही पार्क करा गाड्या। पण तिथं ते ना ऐकता आमची वाद घालतात, वाद घालून काही फायदा नाही आहे। जो प्रशासनाचा भाग आहे तो आम्ही सांभाळतोय, गर्दी होणं एवढं आमचं काम आहे। प्रशासनाने काय अपेक्षा पब्लिकला काय अपेक्षा आहे प्रशासनाला त्यांनी सांगावे। आता ते आमचे कंप्लेंट तुम्हाला असं करायचं धमकीतून काही फायदा आहे का? आम्ही त्यांना कॉपरेट करतो की इथं लावू नका, इथं दंड पडतो। आता ही समोर ही गाडी आहे तिला चलन टाकलेलं आहे नो पार्किंगचं। आता आम्ही काय म्हणजे अजून काय केलं पाहिजे त्यांच्याकरता? इथे व्यवस्था अशी झाल्यामुळे की पोलिसांना सुद्धा दंड जर त्यांनी ठोठावला तर त्यांना उलट उत्तर इथे देण्यात येत आहे की तुम्ही कशाबद्दल आम्हाला दंड ठोठावता आहे, महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करावी अशी नागरिकांची तक्रार आहे। कॅमेरामॅन साहेब राजासह मी बंटी खरात, व्याघ्र शौर्य न्यूज, जळगाव।